सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सो जसं की तुम्हाला माहिती आहे की नुकतंच आम्ही नवीन घरामध्ये शिफ्ट झालेलो आहोत आणि नवीन घरामध्ये पहिलं फंक्शन काय आहे तर ते म्हणजे विहिकाचा बर्थडे. तर येस, आज आहे विहिकाचा बर्थडे आणि नवीन घरामध्ये तिचा बर्थडे सेलिब्रेट होतोय. सो खूप छान वाटतंय, मस्त आम्ही सेलिब्रेट करणार. सो चला, आता खरं तर आम्ही सगळ्यांचं आवरून झालेलं आहे. तुम्हाला आमच्या तिघांचा लुक बघायला मिळेलच. त्याचबरोबर आज विहिकासाठी स्पेशल तिला आवडीचं असं जेवण बनवलेलं आहे, तिला आवडीचा असा केक आणलेला आहे, डेकोरेशन वगैरे सगळं करायचं आहे अजून. तर चला, सगळ्यात आधी आपण डेकोरेशन करून घेऊया, तुम्हाला सुद्धा दाखवते आणि त्याच्यानंतर मग आपण केक कटिंग वगैरे करणार आहोत. सो लेट्स गो. आता रेडी झाली आहे बर्थडे केक कट करायला. आणि केक आणले हो, आणि चॉकलेट आहे. अजून काय काय आहे? हो, ही बलून पण आहेत का मागे? बलून आहेत. आणि इथं तुझी चॉकलेट आहे. तर आता आपण छान केक कटिंग वगैरे करणारच आहोत. पण आता विहिका झाली आहे आज 4 वर्षाची आणि बघता बघता दिवस खरंच किती पटपट निघून जातात ना, वर्ष इतके पटपट जातात. आणि आता असं वाटत होतं की अरे 1 वर्ष तर झालंय आता तिचा जन्म होऊन आणि पहिलाच बर्थडे सेलिब्रेट आता आपण करत होतो आणि आता बघता बघता 4था बर्थडे आला तिचा. सो खरं तर हे खूप इमोशनल मुवमेंट पण आहे आमच्यासाठी. विकाचा पहिलाच बर्थडे स्वीडन मध्ये, नाहीतर सगळे बर्थडे तिचे सगळ्या फॅमिलीज बरोबर एकत्र झाले. पण पहिला बर्थडे आणि ते घरासाठी आपण इथे थांबलो, नाही तर मोस्टली डिसेंबर मध्ये आपण इंडियाला जातो. पण नेमकं काय झालं, जेव्हा हे घर घेतलं तेव्हा मग शिफ्टिंग करायचं होतं आपल्याला, सगळ्या गोष्टी होत्या, त्याच्यामुळे आपण इंडियाला ह्या वर्षी नाही जाता आलं आपल्याला. म्हणून तिचा बर्थडे स्वीडन मध्ये पहिला आहे, स्पेशल आहे त्याच्यासाठीच. आणि रात्रीच तिला 12 वाजता तिच्या दोन्ही आई बाबांनी म्हणजे माझे सासू सासरे आणि मम्मी पप्पा मामा यांनी छान विश केलं, रात्री तिला बर्थडे विश केलं. सगळ्यांना तिने थँक्यू वगैरे पण म्हणलं. आणि आता आपण केक कट करते, तर आपण आई बाबांना कॉल करायचं का? पप्पा इथं बसून ना. विकाचा लुक बघा. उभी राहा ना मग, उभी राहा. आई बाबांना तिचा पण छान ऍड केलेला आहे, तुम्हाला दिसत असतील. आणि ते सुद्धा इथे आता बर्थडे विश करणार आहेत विहिकाला. 1 2 3 हॅपी बर्थडे टू यू.
आता आमचं दुपारचं जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही मस्त बाहेर फिरायला निघालेलो आहोत. तर इथे ना खूप वेगवेगळ्या आणि छान ॲक्टिव्हिटीज होत असतात. त्याच तशीच एक ॲक्टिव्हिटी लहान मुलांसाठी पण असतात आणि मोठ्यांसाठी पण असतात आणि तीच बघायला आता आम्ही चाललेलो आहोत आणि विहिका पण तिथे जाऊन खूप जास्त एन्जॉय करणार. सो चला. विहिका सो इकडे ना तुम्ही बघू शकता खूप सारी लहान लहान मुलं असं छान खेळतायत आणि खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत बघण्यासारखं आहे. एकूणच मला असं वाटतं एक्झिबिशन टाईप आहे काहीतरी. सो चला बघूया आपण. विकाला हे खेळायचंय. काय खेळते माओ? ब्लॉक्स? हा तुझ्या स्कूलमध्ये होतं ना, खेळ. हे घे. सो विकाच्या आवडीचं भरपूर साऱ्या गोष्टी आहेत इथे आणि तिला मजा येते खेळायला नाही का. तर इकडे विक्रांत आणि विका दोघं आहे ना मारिओ गेम खेळतात. लहानपणी आपण किती खेळलोय ना ही गेम. सो ही गेम खेळतायत. जम्प करा ना. हे वर कर. मजा येते ना खेळायला. प्रॉपर असं लहानपणीच्या आठवणी जागे झाल्यात. आम्ही हे खूप खेळायचो लहानपणी. मारिओ आणि ते नाही का गन्नी पक्षी मारायचे असतात ते. ते असं आहे ना डान्स प्लॅटफॉर्म आहे आणि फुल स्क्रीन लावली आहे आणि तिथे मुलं लहान लहान मुलं मस्त डान्स करतात. तर इकडे ना ह्या सेक्शनमध्ये सगळे मॅथमॅटिक्स, आर्ट, टेक्नॉलॉजी आणि इंजिनिअरिंग, सायन्स वगैरे अशा सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत जेणेकरून मुलांना शिकता पण येईल आणि बघायला पण छान वाटतंय. कोडिंग मुलांसाठी कोडिंग करून ते गेम तयार करू शकतात असं. टाईप करायचं तुमचा कोड आणि ते गेम तयार होणार. सगळे लॅपटॉप यासाठी. मग खेळायचं नाही ते. सो हे ना सगळ्या जे गेम्स आहेत ना खेळायला मजा येते नाही का. आणि हा टेक्नॉलॉजी आहे. आता बघा ना हा जो रोबोट आहे ना, तर हा रोबोट आहे ना आपल्याला ह्या ॲरोजचं जे दिसतंय स्टिकर याच्यावर फक्त प्रेस करायचा आणि तो आपोआप मूव्ह होणार ज्या ॲरोवर तुम्ही कराल त्या ॲरोवर. आता समजा इथे जर केलं ना आपण ह्या ॲरोवर तर ते गोल फिरणार तिथेच. हां टर्नचं आहे. हां पुढे जायचं. भारी आहे ना.